नमस्कार सर्व ताईंना, श्री स्वामी समर्थ. आणि आज गुरुवार आहे तर शुभ गुरुवार सर्वांना. तर आता व्हिडिओला झाली सुरुवात. आता देवपूजा करायची आहे. तर काल देवपूजा केली, इकडची तुम्हाला हे दाखवलं. आज स्वामींना अभिषेक घालायचा आहे. तर इकडचं आता या बालतीवर याचं काही शेअर करत नाही. आणि हे बघा, आज आपल्याला संध्याकाळी सत्यनारायण करायचं असतं ना. आज पौर्णिमा आहे. तर वरती ठेवून दिलेलं असतं आपल्या कपड्यामध्ये फोटो. असे लाल कपड्यामध्ये गुंडाळून मी असे ठेवून देते. हे बघा, आपलं दिसते का विंडो वगैरे उजेड येतोय. सत्यनारायण देवाचा फोटो असा मी लाल कपड्यात गुंडाळून ठेवून देते. तो काय रोज आपला पूजेत येत नाही. आणि ही कथा असते, सत्यनारायणाची कथा. तुम्हाला उलट दिसते की काय मला माहिती नाही. तर ही कथा हे संध्याकाळी वाचायचं असते आपल्याला. ही आहे. आणि बघा, आपल्याकडं गावी स्वामींचा फोटो आहे, पण छोटासा आहे. छोटा आहे म्हणून हा एक फोटो बनवून घेतला आहे, जो आता आपल्या गावच्या घरी ठेवायचा आहे. छोटा तिथं मी नरसोबाच्या वाडीला गेलेली तेव्हा तिथून घेतलेला आहे. आणि इथं जसं आपल्या इथं घरात आहे ना, हे बघा सेम जसं आपल्या इथं घरात आहे तसा सेम हा फोटो गावच्या घरी द्यायचा आहे. तर तो काढून ठेवला आहे मी. आता जे कोण जाईल किंवा मी जाईल जेव्हा, तर हा असा बनवून घेतला आहे मी. सेम असा आपला याचा फोटो काढून दाखवून त्यांच्याकडे मी हा बनवून घेतला आहे. खूप छान वाटतो, मस्त वाटतं. असं म्हणजे मागे दत्त महाराज आणि पुढे स्वामी महाराज ना, असा फोटो म्हणजे सेम आपला तो. आणि हा यात काहीसुद्धा बदल नाही आहे. तर हा फोटो तुम्हाला दाखवायचा होता. तर आता मी हा कपड्यामध्ये गुंडाळून ठेवून देते असं लाल कपड्यात. म्हणजे आता गावी जाईल असा गुंडाळून ठेवते. बांधायचा नसतो फोटो, कधी कुठला बांधत नाही, फक्त असा गुंडाळून पिशवीमध्ये घालून ठेवायचा. तर कुठलाही कधी देवाचा फोटो बांधला जात नाही, म्हणजे मी तरी बांधत नाही. असं गुंडाळते आणि पिशवीमध्ये ठेवून देते. आणि संध्याकाळी जे सत्यनारायण जे पाहिजे होतं, फक्त आंब्याचे डाळे भेटत नाही मला. पौर्णिमाच्या दिवशी ना इकडे आंब्याचे डाळे भेटत नाही. म्हणजे याचं शक्यतो आणत नाही कोणी, पण मी काम चालवून घेते तसंच. काही आंब्याच्या डाळ्यांची वगैरे काही गरज असं वाटत नाही की पाहिजेच म्हणून. जे आहे त्याच्यामध्ये मी सत्यनारायण करून घेते. आणि आता करते स्वामींचा अभिषेक. पण आता दीदी इथं वाचन करणार आहे, मग मी काय खाली स्वामींचा अभिषेक वगैरे करताना दाखवत नाही. दीदीला वाचन करायचे, तोपर्यंत माझी पूजापाठ होऊन जाते. ओंबऱ्याचं लेपन वगैरे करताना मी तुमच्याशी शेअर करते. तोपर्यंत पहिली देवपूजा करते. भेटते तुम्हाला आता थोड्या वेळाने पुन्हा. तोपर्यंत सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. ताईंनी बघा, आपली आज गुरुवारची पूजा अशी झालीत. सगळंच नाही शेअर केलं का, तर हे खूप वेळा चढणं उतरणं आहे ते शिडी आपलं खुर्चीवर. म्हणून बघा, महाराजांची अशी छान आपली आज गुरुवारची पूजा. दूध साखरेचा नैवेद्य ठेवला आहे. आता जेवण झाल्यानंतर बाकीचं मग. हे बघा, ही हळद घेतली, थोडंसं पाणी घातलं आहे आणि गोमूत्र. ताईनं देवपूजा वगैरे झाली, उंबरठ्याचं लेपन झालं, पण रांगोळी काढायची राहिली थोडीशी. आता अजून बाहेर पुसलेलं नाही तिकडचं. फक्त मी जेवढं मला हे करायचं एवढंच पुसून घेते. आजपासून ताई येणार आहे, त्या पुसून वगैरे घेतील. आज लवकर येणार आहेत त्या. तर मग पुसून वगैरे घेतलं की नंतर रांगोळी काढणार मी, किंवा नाहीतर मीच थोडंसं पुसून काढून घेईल. कारण ते काय होतं, मी केलं आणि परत त्या पुसायला वगैरे लागलं ना, ते इकडे तिकडे होऊन जाते. कपड्याने थोडी रांगोळी इकडे तिकडे होते. म्हणून जर जमलं तर आता काढते, नाहीतर मग नंतर. तर आता बाकीच्या कामाला लागते. आता थोडे कपडे सुकायला घालायचे. दीदीचा उपवास आहे. दीदीसाठी काही पुन्हा
काय रेसिपी बनवते ते दाखवते तुम्हाला. आणि आता बाकीचं आवरून घेते थोडंसं. तर चला ताईंनो, तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ. तर ताईंनो तिकडचं आले आवरून, कपडे वगैरे टाकले, बाकीचे काय होते छोटे मोठे दुसरे कामं करून घेतले आणि वाचन ठेवले. आता वाचन मी संध्याकाळी करणार, सत्यनारायण पूजा पण आणि वाचन सगळं आता आज संध्याकाळी करणार. का आता 11 वाजले, जेवणाला लागलं पाहिजे. ताई येणार आहेत तर थोडंसं आवरून घेते. पण पहिलं दीदीला ज्यूस बनवते. तुम्हाला माहिती आहे मी तिला ॲपलचं ज्यूस, का ती वाचन वगैरे करत होती, ती न काही खाता पिता वाचन करते सकाळचं, म्हणजे पाणी पण वगैरे काही घेत नाही. हे बघा मी त्यात सफरचंद, काळा खजूर, मनुका, काजू बदाम यात घातलं आहे असं. आणि हे तिला असं मिक्सरला हे थोडंसं बारीक करून घेते आणि त्यामध्ये दूध घालते. मग असं दूध घालून बारीक पुन्हा एकदा चांगलं एकदम बारीक होऊ देते आणि फ्रीजमध्ये ठेवते 10 मिनटं. मग थंड झालं, थंड करून पिला. मग उपवासा दिवशी जास्त दूध घेते आणि खूपच राहिले, 3 टोपांमध्ये दूध राहिले आज. पण ठीक आहे, असू द्या, होईल. उद्या काहीतरी वेगळा एक पदार्थ करणार आहे त्याचा. तर आता हे मी दीदीला पहिलं ज्यूस बनवून देते. हे बघा झाला दीदीचा ज्यूस तयार. 5 मिनिटासाठी फ्रीजरला वरती ठेवते. तर कुकर लावलाय, शेंगदाणे रात्री भाजून ठेवलेले, पण मला हे सालं म्हणजे असं सालं वगैरे काढून ठेवले, पण म्हटले कचरा होईल. आता इकडे बेसिंगमध्ये असे चाळणीमध्ये घालून चाळून काढते आणि अर्ध्याचं कूट बनवून ठेवते आणि अर्ध्याचे भाजीला, म्हणजे अख्खेच ठेवते, अर्ध्याचं कूट बनवते, म्हणजे पटकन भाजीला कूट वगैरे पण घ्यायला होतं आणि अख्खे कशाला वाटायला पाहिजे ते पण. हे बघा हे, आणि जे मी गहू चाळते ना, ही गहू चाळायची चाळण आणि शेंगदाणे भाजले ना तर असे एवढे पटकन सालं खाली पडतात आणि कचरा पण इकडे तिकडे होत नाही. अगदी आरामात 2 मिनिटाच्या आतमध्ये हे काम होत आहेत बघा. आणि तसं मग पाकडत बसा, इकडे तिकडे उडतंय, याने खूप सोपं काम होत आहे. तर ताईंनो, आता मी पीठ भिजून ठेवलं, शेंगदाण्याचं काय ते स्वच्छ करून ठेवले. आता घेतलं दीदीचं फराळाचं बारीक करून ठेवते मिक्सरला. जे तुम्हाला मी अगोदर पण रेसिपी शेअर केली, जे आपलं साबुदाणा आणि भगरचे. आता थालीपीठ बोला, धिरडे बोला, मी तर धिरडेच बोलतो, बघायचे धिरडे बोलतात. तर त्यासाठी बघा मी काय घेतलंय. त्यासाठी बघा ही भगर मी रात्री भिजून ठेवलेली. पहिली भगर वाटून घेते. ही भगर घेतलेली एवढीशी, म्हणजे अर्धा कप असेल आणि यातला मी अर्धा साबुदाणा घेणार, अर्धा पुन्हा उद्या उपवास उद्या लागणार आहे. अर्धा साबुदाणा घेणार आहे यातला. भगर साबुदाणा बारीक करून घेते. बारीक केला. आता यात घेते थोडेसे शेंगदाणे. शेंगदाणे थोडेसेच घ्यायचे, नाही तर मी तुम्हाला पहिलं पण बोलले तव्याला चिकटतात जास्त शेंगदाणे वगैरे असेल तर. आणि मिरची घेतली, या गावच्या मिरच्या आहे, जरा जास्त तिखट आहेत, थोड्याशा कमीच घेतल्यात मी. हे बारीक करून घेते. शेंगदाणे आणि मिरची पण मी अशी एकदम बारीक करून घेतली. आता मी आधी यात जिरे वाटायला नाही घातलेत, जिरे आता बटाट्याच्या भाजीला घालते मी. हे बघा असं सगळं एकत्र करून ठेवायचं. थोडंसं हे धुवून, हे बघा तुम्हाला बोलले अर्धा साबुदाणा आपला अर्धाच घातलाय, अर्धा ठेवलाय मी. आता जसं वाटेल तसं आपल्याला किती घट्ट पातळ पाहिजे तसं. याला मीठ कमी असेल तरी चालत नाही आणि जास्त असेल तरी आपल्याला खायला होणार नाही. छान असं, म्हणजे मुरायची गरज नाहीये, लगेच बनवायला घेतलं तरी हरकत नाही, पण सगळं एकत्र होतं ना चांगलं एकजीव. आता हे जरा जास्त घट्ट वाटतंय मला, खूपच घट्ट आहेत बघा असं हे. तर मी यात घालते थोडंसं अजून पाणी. यात भगर, साबुदाणा, हिरवी मिरची आणि शेंगदाणे असं बारीक करून ठेवलंय. आणि असं ठेवून देते माझ्या चपात्या वगैरे होईपर्यंत, चांगलं मुरतंय हे. मध्ये परत थोड्याशा मिरच्या घेतल्या आणि हे जराशे शेंगदाणे. तिला बटाट्याची भाजी बनवायची,
त्यासाठी हे वाटून ठेवते, म्हणजे मिक्सर उचलून ठेवून द्यायला होईल मला आणि इथला पसारा पण कमी होईल. आता यात घालते थोडंसं जिरं, एकदम थोडंसं जिरं घालते यात आणि नंतर फोडणीला पण घालणार आहे. मग वाटायला थोडंसं घातलं तर असा वास छान येतो त्याचा. हे एकदम मी असं बारीक करून घेते आता मिक्सरला. सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. तर आता संध्याकाळची वेळ झाली. तुम्हाला बोललेली मी की सत्यनारायण करायचं आहे आपलं. तर आता म्हटले पहिले दिवाबत्ती वगैरे करून घेते, कारण सत्यनारायण 7:30च्या अगोदर करायचे. 7:22पर्यंतचा टाईम होता. तर मग आता सगळं साहित्य काढून ठेवलं मी खाली. तुम्हाला दाखवते काय काय घेतले. फक्त मला आंब्याची डाळी नाही भेटली. ते दरवेळेस असंच होतं आहे. इथे ना एक तर दादरला जावं लागतं किंवा लालबागला पण शक्यतो भेटतच नाही. दादरला जावं लागतं आणि दादरला जायला वेळ नाही भेटत. मग मी आहे तसं काम चालवून घेते आपलं. तर आता मी सगळं बाकीचं जो काय प्रसाद वगैरे लागतो तो बनवून घेतला. जे साहित्य लागतं ते सगळं काढून ठेवलं. म्हटलं दिवाबत्ती वगैरे लावून मग पूजा मांडते, तुम्हाला दाखवते कशी काय मी सत्यनारायणाची पूजा करते. ते दर पौर्णिमेला करते मी, पण आपल्या याच्यावर मी अजून शेअर नव्हतं केलं. याच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली एकदा. तर मी आता तुम्हाला दाखवते बघा काय काय मी साहित्य घेतलं इथे. बघा पहिलं काढून ठेवलं मी चौरंग, एक पाट काढून ठेवला, अगरबत्ती, गोमित्र, जे गोमूत्र लागते इकडे तिकडे शिंपडायला, सत्यनारायण देवाचा फोटो काढून ठेवला. आणि त्यानंतर इकडे बघा हे हार, फुलं, जे देठाची पानं आपल्याला लागतात ती, खाऊची पानं, कलश, एक वाटी, सत्यनारायण हे आपलं कथेचं पुस्तक जे असतं ते, वस्त्र, दिव्यात तूप वगैरे घालून ठेवलं. या सुपाऱ्या, जे 3 सुपाऱ्या ज्या असतात हे मी नेहमी वेगळ्या बांधून ठेवते पेपरमध्ये. ते आता बरोबर क्रमाने ठेवले आहेत मला जशा पाहिजे तशा. आणि तांदूळ, गहू जे काही लागतं हे असं मी काढून ठेवले सगळं. हे आता मी पहिलं वरती देवाऱ्यामध्ये दिवाबत्ती वगैरे करते. हे मला बसण्यासाठी आसन. श्री स्वामी समर्थ सर्व ताईंना. तर आता मी पूजा मांडायला घेते. सगळं साहित्य काढून ठेवले, तुम्हाला दाखवलं.
ताईंना आता पूजा वगैरे सगळी मांडून झाली माझी. तुम्हाला मी दाखवली कशी पूजा मांडली, एकदम साधी सोपी असती. आता मी वाचन करायला बसते. तर ते आपले त्यामध्ये 5 अध्याय असतात, एकदम छोटे छोटे, काही जास्त मोठे नाही आहे. ते 5 अध्याय वाचून मग मी तुम्हाला नंतर भेटते, कारण वाचताना मग कॅमेरा मी इकडे तिकडे नाही करणार. तर वाचन वगैरे करून घेते सगळं, मग कुंकुमार्चन वगैरे करायचं आहे. ते सगळं करून झाल्यानंतर मग मी तुम्हाला आरती करते वेळी भेटते परत. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. महाराज की जय. कथिली पवित्र संक्षिप्ता या कथेचा महिमा आता कथी तुम्ही बरी सभा सुत म्हणे या मुनिवर्या, या व्रताचा महिमा ऐकून या, दुरित सकळ टाकून या, पावती नर सुखाते ऐसे हे व्रत परम पवित्र, याचे आचरण करी ती जे नर पावती पुण्य पार, नाही संदेह की. जय श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी नमस्तक. श्री गणेशाय नमः. इंद्र वाचे नमस्ते तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते, शंख चक्र गदा असते महालक्ष्मी नमस्ते. नमस्ते गरुडारूढे कोलासूर भयंकरी, कुमारी वैष्णवी रम्य. तर ताईंनी बघा माझं कुंकुमार्चन करून झालं आहे, महालक्ष्मी अष्टक झालं, महाजप सर्व झालं आहे. तर बघा आता ही तुम्ही थोडीशी तुम्हाला माहिती सांगते, कारण मी याच्या अगोदर काही तुम्हाला यातली काही माहिती सांगितली नाही. तर ही पहिली सुपारी जी असते आपली गणपती बाप्पाची असते, ही पहिली सुपारी गणपती बाप्पाची, ही कुलस्वामिनीची आपली कुलदेवी जी असते. आणि ही शेवटची सुपारी जी आहे ही वरुण देवतेची, ही वरुण देवतेची असते. यांना मी सगळ्यांना साखरेचा नैवेद्य ठेवला आहे. खडी साखर आता मला शोधायला वेळ नव्हता. इथे बघा मी दिवा लावून घेतलेला, तुपाचा दिवा. इथे महाराजांना आपलं स्थापन केलं आहे. इकडे कडेला लक्ष्मीनारायण आहेत आणि इथे बाळकृष्ण आपले, बाळकृष्णांना इथे. आणि बघा हा वाटीवर शिरा जो म्हणतो, वाटीवर शिऱ्याचा प्रसाद, तुळशीचं पान, त्याच्यावर पाणी ठेवलं आहे, सत्यनारायण देवाचा फोटो. एकदम अशी साधी सोपी अशी एकदम छान, खूप छान वाटतं. अशी ही पूजा केली की प्रसन्न वाटतं. मग त्याबरोबरच मी कुंकुमार्चन जे काय मला करायचं होतं ते सगळं मी आवरून घेतलं. आता फक्त राहिली आरती. तर ताईंनो बघा मी एकदम असं म्हणजे साधी सिंपल अशी पूजा मी तुम्हाला दाखवली. तुम्हाला कशी वाटली, तुम्ही करताय की नाही, आणि नसेल करीत तर ज्या कोणी ताईंना आवड असेल तर त्यांनी पुढच्या पौर्णिमेला नक्की करा ताईंनो. खूप चांगला अनुभव असतो याचा, खूप छान. मी कधीतरी नक्की शेअर करेल. मी जेव्हापासून करते ना तेव्हाचे मला अनुभव खूप छान आहे. तर मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल एखाद्या व्हिडिओमध्ये. तर ज्यांना असं आवड असेल, तुम्हाला म्हणजे म्हणजे तुम्हाला वाटत असेल की आपण केली पाहिजे सगळ्या घरातल्या सगळ्या गोष्टी बघून, तर नक्की करा तुम्ही पण. आणि आता ह्या व्हिडिओचा मी इथेच एंड करते. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.